स्वाद अशा सर्व रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण शेवईपासून शेवयाचा उपमा पाहणार आहोत। त्यासाठी आपण शेवया घेतल्या आहेत, एक मोठी वाटी। ज्या शेवया रव्यापासून बनवल्या आहेत, घरच्या शेवया आहेत। पौष्टिक असा नाश्ता तुम्ही करू शकता। आपण छान अशा त्या मंद गॅसवर भाजून घेणार आहोत। भाजल्यानंतर त्या छान फुलतात। अशा प्रकारे भाजून घ्यायचे। आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरायचं नाही आणि फेसबुकवर फॉलो करायला अजिबात विसरायचं नाही। त्यानंतर जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायचे, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मिळेल। आणि आवडली रेसिपी तर लाईक डन करायचं। प्रथम आपण पॅनमध्ये तेल टाकलं। तेल छान गरम झालं की मोहरी, जिरे टाकले आहेत। त्यानंतर कांदा टाकला आहे। कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही त्यामध्ये टाकू शकता, म्हणजे अजून हेल्दी नाश्ता तयार होईल। तोपर्यंत आपण पलीकडे पण गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं आहे। हिरवी मिरची टाकत आहोत चवीसाठी, आणि खूप छान चव लागते हिरवी मिरचीची चव। तुम्हाला जर तिखट कमी हवं असेल तर तुम्ही मिरची कमी प्रमाणात टाकू शकता, किंवा तुम्ही लाल तिखट याचा वापर करू शकता। पण हिरव्या मिरचीची चव खूप सुंदर लागते। भन्नाट अशी रेसिपी आहे, पौष्टिक, आणि घरचे जे साहित्य आहे त्यामध्ये तयार केलेली आहे। त्यानंतर आपण छान कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतला। एक अख्खा टोमॅटो त्यामध्ये टाकणार आहोत। छान असा आपण तेलामध्ये तो परतून घेणार आहोत। सुंदर अशी रेसिपी करतो आहोत। रेसिपी शेवटपर्यंत पाहायचं। माझ्याकडे हिरवा मटार होता, तो मी टाकला आहे। त्यानंतर हिंग टाकला आहे। हिंग मी विसरली होती अगोदर टाकायला। तुमच्याकडे दुसऱ्या भाज्या गाजर किंवा कोबी वगैरे टाकला, किंवा शिमला मिरची, अजून दुसऱ्या कुठल्या भाज्या असतील तर त्या तुम्ही टाकू शकता। त्यानंतर हळद टाकली आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून आपण त्यामध्ये छान असं गरम केलेलं पाणी टाकायचं, म्हणजे उकळी पटकन येते आणि चव पण खूप सुंदर लागते। बघा उकळी आली आहे। माझ्याकडे मंचुरियन मसाला होता, तो मी टाकला आहे, त्याने चव छान लागते। जर तुमच्याकडे मॅगी मसाला असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता। उकळल्यानंतर आपण ज्या शेवया भाजून घेतल्या होत्या त्या टाकायच्या आहेत। खूप छान फुलतात आणि चव तर खूपच सुंदर लागते। करून बघा मैत्रिणींनो, आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला अजिबात विसरायचं नाही, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला पण फायदा आणि माझा पण फायदा। हे बघा किती सुंदर अशी झाली आहे। नंतर त्या अगदी कोरड्या होतात, सुंदर सुरुवातीला दिसताना आपल्याला दिसतं पाणी जास्त झालं आहे। आपण डबल पाण्याचा वापर करायचा आहे। 2 वाट्या, 1 फुल वाटी आपण शेवया घेतल्या होत्या, मग आपण 2 भरपूर मोठी वाटी जेवढ्या मापाच्या शेवया घेतल्या होत्या त्याच प्रमाणात पाणी घेतलं आहे। सुंदर अशी रेसिपी बघा तयार आहे, खाण्यासाठी सर्व करत आहे। त्यामुळे तुम्ही करून बघायची आहे, आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही। घरचा पौष्टिक नाश्ता, घरी बनवलेल्या शेवया आहेत, विकतच्या शेवया नाहीत, त्यामुळे भरपूर पौष्टिक असा नाश्ता तयार होतोय। मग सर्वांनी करून बघायचं आहे आणि लाईक शेअर करायला अजिबात विसरायचं नाही। बघा किती सुंदर झाले आहेत शेवया, चा उपमा म्हणतात त्याला। करायची आहे रेसिपी, आणि करून झाल्यानंतर कशी झाली ती सांगायची। पुढच्या रेसिपीसाठी तयार। सर्वांचे मनापासून धन्यवाद।